हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वार पलटवार होत आहेत, जाणून घेऊया। मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाहीत। अजित पवारांशी मी नेहमी बोलते, फडणवीसांशी भेटून हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात, कुणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचे असतील तर काही करू शकत नाही। सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्येंचं उत्तर। बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भेट, मोर्चाच्या नियोजनासंदर्भात अनिल परब आणि नांदगावकर यांच्यात तासभर चर्चा। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप, तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडेंचा इशारा। 5 जुलैच्या मोर्चाला शरद पवारांचा पाठिंबा, काँग्रेससह इतर संघटनाही मोर्चात सहभागी होणार, संजय राऊतांची माहिती। हिंदीच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय हास्यास्पद, ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा धोरण स्वीकारलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोंगीपणा सुरू, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। सुनील शुक्लाला त्यांच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खाच्या नंदनवनात रमणाऱ्या लोकांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, सुनील शुक्लांवर मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची टीका। भाषा सक्ती करून येत नाही, भाषा आईकडूनच शिकली जाते। हिंदी भाषा सक्तीवरून सयाजी शिंदे यांचा सरकारला टोला, तर भाषेचा अभिमान रोज बाळगला पाहिजे, नागराज मंजुळे यांची प्रतिक्रिया। सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक, मोदींच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरील आरोपांनंतर दादा भुसेंकडून स्पष्ट।